बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या मनमाडमध्ये भीषण अपघात घडलाय। देवदर्शनाहून परतणाऱ्या बाप लेकावर काळाचा घाला झालाय। पिकअप आणि दुचाकीची जोरदार धडक झाली आहे। तर भीषण अपघातात वडील आणि मुलाचा मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील ही घटना आहे। नाशिकच्या बागलाणमधील अंतापूर ताहाराबाद महामार्गावरून देवदर्शनावरून येणाऱ्या पिता पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर पुतण्या गंभीर जखमी झाला असल्याची घटना आज पहाटे 4:15 वाजेच्या सुमारास घडली। किशोर ओंकार सोनवणे वय 40, ऋतिक किशोर सोनवणे वय 11 आणि रवींद्र बाळू सोनवणे वय 27 हे पल्सर मोटारसायकलवर अंतापूर ताहाराबाद इथे देवदर्शनासाठी गेले होते। दर्शन करून परतत असताना मनमाड इथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर पहाटे 4:15 वाजेच्या सुमारास मागून येणाऱ्या पिकअप गाडीने पल्सरला जोरदार धडक मारली। ही धडक इतकी भयंकर होती की यात किशोर सोनवणे आणि त्यांचा मुलगा ऋतिक सोनवणे यांचा जागीच मृत्यू झालाय, तर त्यांचा पुतण्या रवींद्र सोनवणे हा गंभीर जखमी झालाय। या घटनेनंतर पिकअप गाडीने मोटारसायकल जवळपास 4 किलोमीटर पर्यंत ओढत नेली। मालेगाव चौफुलीवरील वाहतूक पोलिसांनी या गाडीचा पिछा करत गाडी पकडली, मात्र चालक फरार होऊन गेला। या घटनेचा मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।